भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, या संपूर्ण बोगद्याच्या बद्दल, नंतर दिशा टनेल बोरिंग मशीन हे जे आहे त्याबद्दल आणि या ब्रेक थ्रू बद्दल आम्हाला अधिक माहिती दे। हा प्रकल्प अतिशय छोटा आहे। म्हणजे एमएमआरडी इतर जे काही प्रकल्प बांधते आहे, उभारत आहे मेट्रो मार्गांचे, त्यापैकी सगळ्यात छोटा प्रकल्प म्हणजे अगदी 3.4 किलोमीटर लांबीची ही मेट्रो मार्गिका आहे। 7A असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे, कारण की आधीपासून दहिसर ते गुंदवली ही 7 नंबरची मार्गिका, ज्याला रेड लाईन आपण बोलतो, ती आधीपासूनच सुरू आहे। आता सध्या ही 7A बांधायची गरज का पडली होती? कारण की जर 7A ही मेट्रो मार्गिका बांधली नसती तर वेगवेगळे ज्या मेट्रो आहेत, ज्या सध्या त्यांचं काम सुरू आहे किंवा ज्या लोकार्पित झालेल्या आहेत, त्या सगळ्या मेट्रो इंटरकनेक्टेड करण्यासाठी, एकमेकांशी जोडले जाण्यासाठी, संलग्नीकरण करण्यासाठी ही मेट्रो 7A मार्गिका गरजेची होती। यापैकी 3.4 किलोमीटर पैकी काही मार्ग जो आहे, म्हणजे 1.6 किलोमीटरचा जो मार्ग आहे तो भूमिगत आहे आणि त्याच्या उर्वरित जो मार्ग आहे तो उन्नत आहे। म्हणजे बामणपाडा असेल, विलेपार्ले असेल, या भागांमधून उन्नत मेट्रो मार्ग जाणार आहे गुंदवलीपासून, आणि त्यानंतर ही मार्गिका जी आहे ती भूमिका आहे। आता आज काय होणार आहे तर आज याच भूमिगत मार्गिकांपैकी जे 2 बोगदे तयार करण्यात येतात भूमिगत मार्गासाठी, त्यापैकी एका बोगद्याचा ब्रेक थ्रू होणार आहे। आता काही महिन्यांपूर्वी जमिनीखाली एक TBM मशीन, म्हणजे टनेल बोरिंग मशीन, जी जमिनीखाली खोदण्याचं काम करते, खंडण्याचं काम करते, ती मशीन जी आहे ती टाकण्यात आलेली होती आणि त्या मशीनचं काम आज पूर्ण होणार आहे। म्हणजे एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत ही मशीन पूर्ण झालेली आहे, तिचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज हीच मशीन जी आहे ती एका टोकापर्यंत बोगद्याच्या बाहेर येणार आहे। यालाच ब्रेक थ्रू असं म्हटलं जातं आणि तोच क्षण जो आहे तो इथे अनुभवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडे आलेले आहेत। आता ही 3.4 किलोमीटरची मार्गिका कोणत्या इतर मार्गिकांना जोडणार आहे तर एकतर 7 मार्गिका जी आहे, रेड लाईन जी आहे गुंदवलीपासून, तिला तर जोडणारच आहे, आणि गुंदवलीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे त्या मार्गापर्यंत ही मार्गिका येते आहे। त्यामुळे अंडरग्राऊंड जी MMRCची मेट्रो 3 ही मार्गिका जाते, ॲक्वालाईन ज्याला आपण बोलतो, त्या ॲक्वालाईनच्या टर्मिनल 2 हे जे त्यांचं स्टेशन आहे, त्या टर्मिनल 2 स्टेशनला देखील ही मार्गिका संलग्न होणार आहे। आणि याचप्रमाणे इतर ज्या मार्गिका आहेत, म्हणजे अगदी वसई विरारपासून ज्या मेट्रो रेल्वे सेवांचं जाळं विस्तारण्याचं काम सुरू आहे, ते अगदी तिथून ते कुलब्यापर्यंत सिमलेसली प्रवास, म्हणजे अगदी न थांबता प्रवास जो आहे तो करायला सुरुवात आपण करू शकतो। आणि ज्यावेळी या सगळ्या मेट्रो उभारून पूर्ण होतील त्याच्यानंतर आपण या एका 7A या मार्गिकेचा वापर करून मेट्रो 7 पासून किंवा मेट्रो 2A पासून ते थेट आपण मेट्रो 3 मध्ये जाऊ शकतो किंवा मेट्रो 4 मध्ये जाऊ शकतो। असे वेगवेगळे स्थानकं जी आहेत ती अंडरग्राऊंड, म्हणजे जमिनीच्या खाली विकसित करण्यात आलेली आहेत। आता हा जो संपूर्ण प्रकल्प आहे अगदी 3.4 किलोमीटर लांबीचा जरी असला तर तो महत्त्वाचा आहे आणि याच प्रकल्पाचं आतापर्यंत 59% काम पूर्ण झालेलं आहे। इतर जे काम आहे ते अजूनही बाकी आहे, त्याचं काम अजूनही सुरू आहे। ही अंडरग्राऊंडची मार्गिका आहे 3.4 किलोमीटरची, त्या मेट्रो 7A मार्गिकेमध्ये देखील 2 स्टेशन आतमध्ये बांधण्यात आलेले आहेत आणि या 2 स्टेशनना इतर मार्गिकांशी संलग्न करण्यात आलेलं आहे। त्यामुळेच ही मार्गिका महत्त्वाची ठरते आणि प्रवाशांच्या सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ प्रवासासाठी ही मार्गिका बांधण्यात आलेली आहे। यामध्ये दाटीवाटीचा जो परिसर आहे, म्हणजे बामणपाडा असेल किंवा विलेपार्ल्याचा दाटीवाटीचा परिसर असेल, त्या ठिकाणी देखील अगदी 1600 झोपडपट्ट्या होत्या, त्या 1600 झोपड्या दुसरीकडे इतरत्र वळवण्यात आलेल्या आहेत। आणि ही मार्गिका बांधत असताना सगळ्यात मोठा टास्क जो होता तो होता अंडरग्राऊंड महानगरपालिकेच्या अनेक वाहिन्या आहेत, मग पाण्याच्या वाहिन्या आहेत, सांडपाण्याच्या वाहिन्या आहेत आणि त्याचबरोबर गॅस वाहिन्या देखील आहेत। तर या सगळ्या वाहिन्या ज्या आहेत त्यांना सुरक्षित ठेवून इथे हे कन्स्ट्रक्शन करायचं होतं। त्याचबरोबर अगदी 6 मीटर, म्हणजे हा जो बोगदा अत्यंत कुतूहलजनक आणि अत्यंत उत्साह